सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अंतर्गत कार्यरत अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या वतीनं येरवडा येथील खुले कारागृह परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमात विविध प्रजातींच्या 55 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। कार्यक्रमास येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक श्यामकांत शेडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसंच सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे पूर्व विभाग प्रमुख राजेंद्र कोते, उपविभाग प्रमुख सुरत गायकवाड, अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या अध्यक्षा माया तुळपुळे, सचिव धनंजय तुळपुळे, सुधीर गांगर्डे, कोषाध्यक्ष सुमित मुगावे, निशा श्रेयकर तसंच विविध विभागातील उद्योजक, कारागृह अधिकारी आणि अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरचे सुमारे 30 सदस्य उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत बहावा, मोहगनी, बेल, कडुनिम, कपूर, आपटा आदी पर्यावरणपूर्वक वृक्षांची लागवड करण्यात आली। वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। यावेळी अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्याचं कौतुक केलं। पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं पुढाकार घेणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमादरम्यान उद्योजक गिरीश देशमुख यांनी खुले कारागृहासाठी गवत कापण्याचे यंत्र भेट म्हणून दिले। तसंच वृक्षांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी अमोल सदानशिवे यांच्या माध्यमातून सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे पाण्याची साठवण टाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गांगर्डे यांनी केलं। पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।